प्रेयसीच्या शरणावर आत्महत्या करण्याचा प्रियकरानं प्रयत्न केला आणि कामाठी तालुक्यामधील कन्हान गावातील हृदय पिळवटवून टाकणारी घटना सध्या समोर आली आहे। रविवारी 19 वर्षीय अंकितानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर सोमवारी अंकितावर अंत्यसंस्कार सुरू असताना अनुराग मेश्राम या तरुणाची शरणावर उडी पाहायला मिळाली। अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी अनुराग मेश्रामला चांगला सोप दिला आणि सध्या अनुरागवर कामाठी परिसरामध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अंकिताच्या सुसाईड नोटमध्ये अनुरागला काही करू नये असा उल्लेख सुद्धा पाहायला मिळाला। तर अंकिता आणि अनुराग हे एकाच गावातील असून त्यांच्या दोघांमध्ये मैत्री होती आणि याच मैत्रीची वाट पुढे अडसर असल्यानं अंकितानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। एका 20 वर्षीय युवतीने काल आत्महत्या केली, त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल आहे। तिचे आज अंतिम संस्कार होते या ठिकाणी। तर या ठिकाणी एक युवक, आता अशी अजून तर तपासाचा भाग आहे, माहिती अशी मिळत आहेत की तिच्याशी संबंध होते। त्यांनी इथे येऊन थोडा प्रयत्न केला सुसाईड करण्याचा म्हणा किंवा मीही तिच्यासोबतच वर जातो मानण्याचा। तर त्याला लोकांनी थांबवलं इथल्या नातेवाईकांनी आणि त्याची आता प्रकृती अत्यवस्थ आहे। तर त्याला आम्ही चौधरी हॉस्पिटल इथे पुढील उपचार कामी दाखल केलेला आहे। आता तपासात कळलंच नेमका प्रकार काय आहे। तर यावर पोलिसांची प्रतिक्रिया आपण पाहतो। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, ज्या तरुणाने या शरणावर उडी मारली, ज्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती सध्या कशी आहे आणि जी सुसाईड नोट लिहिली होती, पोलिसांच्या तपासामधून आणखी काही आतापर्यंत समोर आलेलं आहे का? नक्कीच अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, कारण अंकिता नावाच्या या तरुणीने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तिची मैत्री गौरवसोबत होती, मात्र आपल्या संबंध जे आहेत, प्रेमसंबंध, त्याला विरोध होऊन आपलं लग्नापर्यंत जाणार नाही आणि या नैराश्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तिने मृत्यूपूर्वी एक आत्महत्येची चिठ्ठी देखील लिहिलेली होती आणि त्यात मी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत आहे, मात्र या प्रकरणी गौरव याला जबाबदार धरू नये असंही त्यात नमूद करण्यात आलेलं होतं। शवविच्छेदन करण्यात आलं आणि सोमवारी अंत्यसंस्काराच्या वेळी अंकिताचा जेव्हा अंत्यसंस्कार सुरू होते त्यावेळी चितेवर किंवा सरणावर जाऊन जो गौरव आहे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी त्याने काही द्रव्य देखील प्राशन केल्याची माहिती समोर येतोय आणि त्यानंतर जे उपस्थित अंकिताचे नातेवाईक होते, कुटुंबीय होते किंवा उपस्थित नागरिक होते, त्यांनी गौरवला बाहेर काढला आणि त्याला चोपही दिलं। त्यानंतर त्याला कामठी येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे आता जे पोलीस आहेत ते अधिक तपास करत आहेत। त्याचबरोबर हा जो गौरव होता, या गौरवची प्रकृती चिंताजनक असून त्याने कोणता द्रव्य प्राशन केलेला होता याचाही डॉक्टर जे आहेत ते शोध घेत आहेत। मात्र अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल की प्रेयसीच्या शरणावर उडी मारून प्रियकराने आत्महत्येचा हा प्रयत्न केलेला आहे। अतिशय धक्कादायक अशीच घटना म्हणावी लागेल। जी अगदी जितेंद्र, धन्यवाद। तुम्ही दोन्ही बातम्यांचे अपडेट्स दिलेत त्या संदर्भात।